अतिशय रंजक पण तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या निरीक्षणाने आपण आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात करूया. नक्कीच, सांगा ना. आपण सगळ्यांनी कधी ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलंय का, की जेव्हा एखादी नवीन व्यक्ती आपल्यासमोर येते तेव्हा माणसाचा मेंदू अगदी एका सेकंदात त्या व्यक्तीला कसं स्कॅन करतो? हो, अगदी पायातल्या बुटांपासून ते डोक्यावरच्या केसांपर्यंत. एक्झॅक्टली. ती व्यक्ती कोणते कपडे घालून आलीये, तिच्या मनगटावर कोणत्या ब्रँडचं घड्याळ आहे, तिच्या हातात कोणता मोबाईल आहे, आणि ती कोणत्या गाडीतून खाली उतरलीये हे सुद्धा. हो ना, हे सगळं आपला मेंदू अगदी काही क्षणात टिपतो. म्हणजे विचार करा, जणू काही आपला मेंदू एखाद्या सुपरमार्केटमधल्या बारकोड स्कॅनरसारखंच काम करत असतो. हां, अगदी बरोबर. आणि हे जे स्कॅनिंग असतं ते इतकं वेगवान आणि नकळत होत असतं की आपल्याला त्याची साधी जाणीवही होत नाही. आपण हे सगळं का करतो? तर या बाह्य गोष्टींवरून आपण त्या समोरच्या व्यक्तीचा समाजातला हुद्दा किंवा तिचं स्टेटस शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे सुपरमार्केटमधला स्कॅनर हा एखाद्या निर्जीव वस्तूची किंमत ठरवतो, पण आपला हा मेंदूतला स्कॅनर समोर उभ्या असलेल्या जिवंत माणसाची किंमत ठरवत असतो. चला तर मग आजच्या या विचारमालिकेची उकल करूया. हो, कारण इथून पुढेच खरी गंमत सुरू होते. या ठरवलेल्या किमतीनुसार आपली त्या व्यक्तीसोबतची पुढची वागणूक आणि आपली बॉडी लँग्वेज पूर्णपणे बदलते. अगदी खरंय. जर त्या स्कॅनरनी सांगितलं की समोरचा माणूस श्रीमंत आहे किंवा आपल्यापेक्षा वरच्या हुद्द्याचा आहे, तर आपली मान आपोआप एका आदराने किंवा काहीशा लाचारीने खाली झुकते. बरोबर. आवाजात अचानक एक प्रकारचा गोडवा आणि नम्रता येते. पण याच्या अगदी उलट परिस्थितीचा एक विचार करा. म्हणजे एखादा सामान्य माणूस असेल तर, हॉटेलमधला वेटर आहे, सोसायटीच्या गेटवरचा वॉचमॅन आहे किंवा रस्त्यावर उन्हात भाजी विकणारा कष्टकरी आहे, तर काय होतं? तर माणसाची देहबोली अचानक बदलते. पाठीचा कणा एकदम ताठ होतो. एक्झॅक्टली. संवादात एक प्रकारची अरेरावी येते आणि आवाजाचा पोत अचानक अधिकारवाणीचा होतो. कारण त्या बारकोड स्कॅनरने आधीच ठरवून टाकलेलं असतं की हा माणूस सामाजिकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमी आहे, तो लहान आहे आणि आपण मोठे आहोत, असंच ना? हो, अगदी तेच. मला वाटतं हा जो लहान मोठा असा भेद करण्याचा माणसाची प्रवृत्ती आहे तो आजच्या या फॅन्सी जगाचा सर्वात मोठा आजार बनला आहे. माणसाला केवळ माणूस म्हणून बघण्याची दृष्टी आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत. नक्कीच. सतत बँक बॅलन्स आणि पोझिशनचा चष्मा लावूनच जगाकडे बघण्याची सवय जडली आहे आपल्याला. पण मग हा आजार नेमका आला कुठून? मानवी मेंदूची ही जी कोडिंग आहे ती अशी का झाली असावी? हे बघा, हा आजार काही आजचा किंवा फक्त आधुनिक जगाचा नाहीये. मानवी प्रवृत्तीतील हा दोष शेकडो वर्षांपासून असाच चालत आला आहे. अच्छा, म्हणजे पूर्वीपासूनच हे असंच होतं तर? हो तर. माणसाच्या या स्कॅनिंग करण्याच्या स्वभावाचं मूळ आणि त्याच्यावरचा उपाय समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आजपासून 350 वर्षांपूर्वीच्या एका कालखंडात जावं लागेल. 350 वर्षांपूर्वी? हो, संत तुकाराम महाराजांच्या काळात. त्यांच्या एका अत्यंत प्रभावी दंतकथेत याचं उत्तर दडलेलं आहे. ही गोष्ट आहे एका मोठ्या नदीच्या काठावर वसलेल्या गावाची आणि तिथल्या एका विद्वान पंडिताची. पण 350 वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणजे तेव्हा तर हे ब्रँडेड कपडे किंवा महागड्या गाड्या अजिबात नव्हत्या. मग तेव्हा हा इगो किंवा अहंकार कशातून मोजला जायचा? खूप चांगला प्रश्न आहे. त्या काळात ज्ञानाचा आणि जातीचा अहंकार सर्वात मोठा होता. हे जे पंडित होते ते काही साधेसुधे गृहस्थ नव्हते. चारही वेद, उपनिषदे, अवघड ज्योतिषशास्त्र आणि क्लिष्ट व्याकरण त्यांना अक्षरशः तोंडपाठ होतं. बापरे. हो, त्यांच्या या अफाट ज्ञानाची कीर्ती आसपासच्या 10-15 गावांत पसरली होती. लोक त्यांच्याकडे मोठ्या आदराने बघायचे. पण इथेच ती गोम आहे. कोणती गोम? जेव्हा माणसाकडे अफाट ज्ञान येतं पण ते ज्ञान पचवण्याची प्रगल्भता नसते ना, तेव्हा तिथे एका भयंकर राक्षसाचा जन्म होतो. आणि तो राक्षस म्हणजे अहंकार. इथे एक गोष्ट खूप खटकते. जो माणूस इतका शिकलेला आहे, ज्याला खऱ्या अर्थाने वेदांचे आणि उपनिषदांचे ज्ञान आहे, त्याने तर अधिक नम्र व्हायला हवं ना? हो, तशी अपेक्षा असते. आपण नेहमी म्हणतो की फळांनी लगडलेली फांदी जशी खाली झुकते तसं ज्ञानाने माणसाला झुकता यायला हवं. पण इथे चित्र उलटं दिसतंय. कारण नुसती माहिती गोळा करणं आणि त्या माहितीचं शहाणपणात म्हणजे विस्डममध्ये रूपांतर होणं या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. या पंडितांना स्वतःच्या पुस्तकी ज्ञानाचा प्रचंड गर्व होता. ते स्वतःलाच जगातला सर्वात शहाणा माणूस मानायचे आणि बाकीच्या साध्या भोळ्या कष्टकरी लोकांना अतिशय तुच्छ आणि अडाणी समजायचे.
तर या दंतकथेत होतं असं की एकदा या पंडितांना नदीच्या पलीकडच्या गावी एका मोठ्या सभेसाठी जायचं असतं. ते नदीकाठी येतात. तिथे सखाराम नावाचा एक म्हातारा नावाडी आपली छोटीशी लाकडी नाव घेऊन उभा असतो. सखाराम नावाडी? हो. सखारामचे कपडे फाटके असतात. आयुष्यभर उन्हात कष्ट केल्यामुळे अंगावरची कात्री आक्रसलेली असते, पण त्याच्या डोळ्यात मात्र एक विलक्षण शांतता असते. ती शांतता जी निसर्गाशी एकरूप झालेल्या माणसाकडेच असते. अगदी बरोबर ओळखलात. पंडित कदाचित नेहमीच्याच दिमाखात आणि ताठ मानेने त्या नावेत जाऊन बसले असतील. नक्कीच. सखारामने आपली नाव पाण्यात ढकलली आणि तो हळूहळू वल्हे मारायला लागला. नदीचं पात्र खूप मोठं होतं. पलीकडे जायला साधारण तासभर तरी लागणार होता. म्हणजे पंडितांना आता शांत बसावं लागणार होतं? हो, पण पंडितांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना शांत बसवेना. अहंकाराचा एक नियम आहे, त्याला आपला मोठेपणा दुसऱ्याला दाखवल्याशिवाय किंवा समोरच्याला कमी लेखल्याशिवाय अजिबात शांती मिळत नाही. हे मात्र खूप खरंय. त्यांनी समोर शांतपणे नाव वल्लवणाऱ्या सखारामला विचारलं, "अरे बाबा, तुझं नाव काय?" सखारामने वल्हे मारता मारता हात जोडून अतिशय नम्रपणे उत्तर दिलं, "मालक, मला सखाराम म्हणतात." मला वाटतं इथूनच पंडितांच्या त्या बारकोड स्कॅनरने सखारामला स्कॅन करायला सुरुवात केली असेल. होय. पंडितांनी लगेच पुढचा प्रश्न टाकला, "सखाराम, तू कधी शाळेत गेलायस का? तुला लिहिता वाचता तरी येतं का?" आणि सखाराम काय म्हणाला? सखाराम अगदी सहज हसला आणि म्हणाला, "नाही हो मालक, आम्ही गरीब माणसं, पोटाची खळगी भरण्यातच आयुष्य गेलं. शाळेची पायरी कधी चढलोच नाही." हां, अगदी प्रामाणिक उत्तर. पण यावर पंडितांनी अतिशय तुच्छतेने नाक मुरडलं. ते मोठ्याने म्हणाले, "अरे रे, काय रे तुझा जन्म? तुला साधा लिहिता वाचता येत नाही, म्हणजे तुझा आयुष्याचा 25% भाग असाच वाया गेला." हे ऐकायला खूप क्रूर वाटतं. जो माणूस तुम्हाला सुरक्षितपणे नदी पार करून देण्याचं काम करतोय, त्याला तुम्ही असं कसं बोलू शकता? खरंय, पण मला खात्री आहे पंडितांचा अहंकार एवढ्यावरच थांबला नसेल. "बरं, तुला ज्योतिषशास्त्र तरी कळतं का? आकाशातले तारे बघून भविष्य सांगता येतं का?" अरे देवा. सखाराम पुन्हा नम्रपणे म्हणाला, "नाही मालक, मला फक्त नदीचं पाणी, वाऱ्याची दिशा आणि आभाळ एवढंच कळतं." यावर पंडित मोठ्याने हसले. आणि म्हणाले असतील की 50% आयुष्य वाया गेलं. एक्झॅक्टली. म्हणाले, "अरे मूर्खा, तुला ज्योतिषही येत नाही, मग तर तुझ्या आयुष्याचा 50% भाग पूर्ण वाया गेला." तरीही सखारामच्या चेहऱ्यावर फक्त एक शांत स्मिता हास्य होतं. बापरे, सखारामचा संयम खरोखरच कौतुकास्पद आहे. हो ना. पण पंडित मात्र थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा विचारलं, "तुला वेद आणि पुराणातलं काही ज्ञान आहे की नाही? धर्म काय सांगतो हे तरी माहीत आहे का?" आता मात्र हद्द झाली. एका अशिक्षित नवाड्याला वेदांबद्दल विचारण्यात कोणता शहाणपणा आहे? सखारामने यावर काय उत्तर दिलं? सखारामने पुन्हा हात जोडले. म्हणाला, "मालक, मला धर्मबिर्म काही समजत नाही. मी फक्त प्रामाणिकपणे माझी नाव चालवतो आणि माझ्या नावेत बसलेल्या कोणालाही बुणू देत नाही. हेच माझं काम." किती सुंदर आणि साधं उत्तर आहे. हो, पण हे ऐकून पंडितांचा पारा चढला. ते रागाने म्हणाले, "धिक्कार आहे तुझ्या जगण्याला. तुला वेद माहीत नाहीत, पुराणे माहीत नाहीत. अरे, तुझं आयुष्याचा 75% भाग पूर्णपणे वाया गेलाय. तू जगून तरी काय उपयोग?" हे भयानक आहे. म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या जगण्याला थेट निरुपयोगी ठरवून टाकलं, तेही फक्त त्याला पुस्तकी ज्ञान नाही म्हणून. हो ना. पण जसं आपण आधी म्हणालो की निसर्गाला हा खोटा अहंकार फार काळ सहन होत नाही. अशा वेळी निसर्ग कसा धडा शिकवतो? इथे सर्वात रंजक भाग हा आहे की अहंकार हा नेहमी शांत पाण्यात आणि अनुकूल परिस्थितीत सुरक्षित असतो. जेव्हा सगळं काही आपल्या मनासारखं चाललेलं असतं तेव्हा हा अहंकार खूप फुगतो. पण निसर्ग जेव्हा प्रत्यक्ष परीक्षा घेतो तेव्हा या खोट्या अहंकाराचे कसे तुकडे पडतात हे आता कथेच्या पुढच्या भागात पाहायला मिळतं. कारण पंडितांचे ते अपमानास्पद शब्द हवेत विरतात न विरतात तोच नदीच्या पात्रात अचानक भयानक बदल झाला. म्हणजे वादळ आलं. होय. अथांग नदीच्या मध्यभागी असताना अचानक वाऱ्याची दिशा बदलली. आकाशात काळे भोर ढग दाटून आले आणि वाऱ्याने रौद्र रूप धारण केलं. बापरे. शांत वाहणाऱ्या नदीत अचानक मोठ्या मोठ्या लाटा उसळू लागल्या. ती छोटीशी लाकडी नाव त्या लाटांवर इकडे तिकडे जोरात हालू लागली. पाण्याचे मोठे फवारे नावेत शिरायला लागले. मला ती परिस्थिती अगदी डोळ्यांसमोर उभी राहते. ज्या पंडिताने आयुष्यभर फक्त बंदिस्त खोलीत बसून ग्रंथ वाचलेत, ज्याने कधी निसर्गाचा असा तडाखा अनुभवलेला नाही, त्याची त्या क्षणी काय अवस्था झाली असेल? पंडितांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. त्यांचा तो सारा गर्व, तो अहंकार त्या वादळी वाऱ्यासोबत एकाच सेकंदात कुठल्या कुठे उडून गेला. खरामच्या हातात होता.
आणि सखाराम काय करत होता? तो फाटके कपडे घातलेला सखाराम नावाडी अतिशय शांतपणे एका लयीत वल्हे मारत पंडितांकडे बघून म्हणाला, मालक, वादळ खूप भयानक आहे. लाटा मोठ्या होत आहेत आणि नाव आता कोणत्याही क्षणी बुडेल असं वाटतंय. पंडितांची तर बोबडीच वळली आलेल. हो. थरथरत्या आवाजात पंडित म्हणाले, अरे देवा, आता आता काय करायचं सखाराम, मला वाचव बाबा. आणि मग सखारामने एक असा प्रश्न विचारला ज्याने पंडितांच्या ज्ञानाचा आणि अहंकाराचा सगळा डोलाराच मुळासकट कोसळून पडला. काय विचारलं त्याने? सखाराम अतिशय शांतपणे म्हणाला, मालक, तुम्हाला वेद येतात, तुम्हाला व्याकरणही येतं, तुम्हाला ज्योतिषीही येतं, पण मला एक सांगा, तुम्हाला पोहता येतं का? अरे चा, हा प्रश्न म्हणजे अगदी वर्मी लागणारा घाव आहे. पंडितांचा चेहरा पांढरा फटका पडला. ते रडवेल्या आवाजात म्हणाले, ना रे सखाराम, मला जगातलं सगळं ज्ञान येतं, पण मला पोहता येत नाही. बापरे. तेव्हा सखाराम नावाडी हसला आणि म्हणाला, अरे रे मालक, मला वेद येत नाहीत म्हणून माझं 75% आयुष्य वाया गेलं, पण तुम्हाला पोहता येत नाही ना, मग आता तुमचं 100% आयुष्य वाया जाणार आहे, कारण नाव नक्की बुडणार आहे. क्या बात आहे. किती खोल अर्थ दडलेला आहे यात. अगदी खरंय. आजच्या जगाच्या संदर्भात विचार केला तर हे अगदी तंतोतंत लागू पडतं. मला इथे एक सॉफ्टवेअरची उपमा द्यावीशी वाटते. एखाद्या मोठ्या IT कंपनीत फ्रंट एंड डेव्हलपमेंटचं काम करणारा इंजिनियर, ज्याची बनवलेली डिझाईन्स सगळ्यांना दिसतात, तो स्वतःला खूप महत्त्वाचा समजू शकतो. बरोबर. तो बॅकएंडला काम करणाऱ्या सर्व्हर सांभाळणाऱ्या लोकांना कदाचित कमी लेखत असेल, कारण त्यांचे काम कुणाला दिसत नाही. पण ज्या दिवशी अचानक सर्व्हर क्रॅश होतो, सिस्टम कोलमडते. एक्झॅक्टली. जेव्हा सिस्टम कोलमडते तेव्हा त्या फ्रंट एंडच्या सुंदर आणि फॅन्सी डिझाईनला शून्य किंमत उरते. इथे तो पंडित म्हणजे तो स्वतःला श्रेष्ठ समजणारा फ्रंट एंड आहे आणि सखाराम हा तो खंबीर बॅकएंड सर्व्हर आहे, जो संपूर्ण सिस्टम तरुण नेतो. अतिशय समर्पक उपमा दिलीत. जेव्हा जगण्या मरणाचं संकट उभं राहतं किंवा जेव्हा खऱ्या अर्थाने कृती करण्याची वेळ येते, तेव्हा फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर ज्याला आपण एरवी तुच्छ किंवा अडाणी समजतो, तेच व्यावहारिक शहाणपण आणि तीच तळागाळातली माणसं कामी येतात. नक्कीच. पण इथे आपण थोडं थांबूया आणि याच्या मागच्या मानसशास्त्राकडे, सायकोलॉजीकडे बोलूया. त्या पंडिताला हे असं वागण्याची गरज का पडली असावी? हो, हाच माझा पुढचा प्रश्न होता. आपण सुरुवातीला जो बारकोड स्कॅनरचा मुद्दा मांडला, त्यामागे माणसाच्या मनाची कोणती प्रक्रिया काम करत असते? आपण कोणाला कमी का लेखतो? याचं उत्तर मानवी मानसशास्त्रात अतिशय स्पष्टपणे दिलेलं आहे. मानसशास्त्र असं सांगतं की माणसाच्या आत खोलवर कुठेतरी एक इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच न्यूनगंड दडलेला असतो. म्हणजे माणूस आतून घाबरलेला असतो. हो, प्रत्येक माणूस आतून कुठेतरी असुरक्षित किंवा इनसिक्युअर असतो. त्याला सतत वाटत असतं की मी पुरेसा चांगला नाहीये किंवा माझं महत्त्व कमी होईल. आणि आपली हीच असुरक्षितता लपवण्यासाठी तो स्वतःचा इगो म्हणजे अहंकार नावाचा एक पडदा तयार करतो. म्हणजे हा अहंकार एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम किंवा बचाव करण्याची पद्धत आहे तर? अगदी बरोबर. आपण एका फुग्याचं उदाहरण घेऊया. समजा एक फुगा आहे ज्याला एक अतिशय बारीक छिद्र आहे आणि त्यातून हळूहळू हवा बाहेर जातेय. अच्छा. तो फुगा म्हणजे आपला अहंकार. आता तो फुगा मोठा आणि फुगलेला दिसावा यासाठी तुम्हाला सतत बाहेरून त्यात हवा भरावी लागेल. माणसाच्या अहंकाराला जिवंत राहायचं असेल तर त्याला सतत अन्नाची किंवा अशा हवेची गरज असते. आणि त्याचं मुख्य खाद्य काय आहे? नेहमीच दुसऱ्या कोणाला तरी लहान ठरवणं. अरे चा, म्हणजे दुसऱ्याला खाली खेचणं हा त्या स्वतःच्या इगोच्या फुग्यात हवा भरण्याचा एक मार्ग आहे तर? होय, मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मी जास्त हुशार आहे, मी श्रीमंत आहे, हे सिद्ध करण्यासाठी समोर कुणीतरी गरीब, कमी हुशार किंवा खालच्या दर्जाचा माणूस असणं गरजेचं असतं. बरोबर. जोपर्यंत आपण दुसऱ्याला खाली खेचत नाही, तोपर्यंत आपला तो असुरक्षित अहंकार सुखावत नाही. त्या कथेतील पंडिताला आतून सतत स्वतःचं ज्ञानाचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं होतं आणि म्हणूनच तो त्या शांत सखारामला सतत डिवचून कमी लेखत होता. याचाच अर्थ समाजात किंवा कॉर्पोरेट जगात आपण जी हायरार्की किंवा वरचढपणा बघतो, म्हणजे कोणी बॉस आहे, कोणी मॅनेजर आहे आणि कोणी शिपाई आहे, ही फक्त कामापुरती आणि जबाबदारीपुरती मर्यादित असायला हवी. अगदी खरंय. ती व्यवस्था माणसाच्या मनात झिरपू देता कामा नये. एक शिपाई फाईल इकडून तिकडे नेतो आणि बॉस त्यावर सही करतो, हे फक्त कामाचं स्वरूप आहे. पण यामुळे बॉसला शिपायाला माणूस म्हणून तुच्छ लेखण्याचा अधिकार मिळत नाही. नक्कीच नाही. निसर्गाने प्रत्येकाला एक विशिष्ट भूमिका दिलेली आहे.
जगण्याचं वादळ जेव्हा धडकतं तेव्हा कोण कोणाच्या कामी येईल हे कोणीच छाती ठोकपणे सांगू शकत नाही. जसे चालताना हृदया इतकाच पायाचा अंगठाही महत्वाचा असतो. अंगठा दुखावला तर चालताही येत नाही आणि अंगठा हृदयाला कमी लेखू शकत नाही. वा, खूप छान उदाहरण दिलंत. आणि इथूनच आपण या सखोल चर्चेच्या आणि तुकाराम महाराजांच्या तत्वज्ञानाच्या सर्वात महत्वाच्या वळणावर येतो. तुकोबांचा तो प्रसिद्ध अभंग आहे, कोणता? कुणानं लेखू कमी, देव वसे सर्वांठाई, लहान मोठा भेद न धरावा मनी. या अभंगातल्या देव वसे सर्वांठाई या ओळीचा नेमका अर्थ काय घ्यायचा? कारण आपण तर देवाला नेहमी देवळातल्या मूर्तीत बघत आलो आहोत. हाच तर खरा विरोधाभास आहे. आपण मोठ्या भक्तिभावाने देवळात जातो, लाखो रुपये दान करतो, मूर्तीला सोन्याचे मुकुट चढवतो आणि म्हणतो की देव त्या पाषाणाच्या मूर्तीत आहे. बरोबर. पण जर देव त्या पाषाणात आहे तर मग उन्हाताणात घाम गाळून ती मूर्ती ज्या हाताने घडवली त्या कष्टकरी माणसात देव का नाहीये? तुकाराम महाराज हे अतिशय प्रॅक्टिकल संत होते. म्हणजे त्यांच्या मते देव म्हणजे स्वर्गात ढगांवर बसलेली व्यक्ती नाहीये? अजिबात नाही. देव म्हणजे स्वर्गात कुठेतरी ढगांवर बसलेली आणि सगळ्यांवर लक्ष ठेवणारी कोणतीही व्यक्ती नाहीये. मग त्यांच्या मते देव म्हणजे नेमकं काय? देव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्येक सजीवाच्या आत असणारं चैतन्य, लाईफ फोर्स किंवा अस्तित्वाची जाणीव आहे. जो श्वास एखादा करोडपती माणूस घेतो तोच श्वास रस्त्यावरचा भिकारीही घेतो. जेव्हा आपण एखाद्या माणसाचा अपमान करतो, एखाद्याला त्याच्या हुद्द्यावरून, रंगावरून किंवा पैशावरून तुच्छ लेखतो, तेव्हा आपण फक्त त्या माणसाचा अपमान करत नसतो. एक्झॅक्टली, तर त्याच्या आत वसलेल्या त्या परमेश्वराचा किंवा त्या वैश्विक चैतन्याचा थेट अपमान करत असतो. जर आपण याचा व्यापक अर्थ पाहिला तर हे खूप मोठं तत्वज्ञान आहे. आणि मला वाटतं सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुकाराम महाराजांनी हे सगळं फक्त कागदावर लिहून ठेवलं नाही किंवा ते फक्त कीर्तनातून उपदेश करत राहिले नाहीत. त्यांनी हे स्वतःच्या आयुष्यात प्रत्यक्ष जगून दाखवलं. अगदी बरोबर. त्यांच्या काळात जातीभेद आणि अस्पृश्यतेने कळस गाठला होता. माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नव्हती. अशा भयंकर काळात तुकोबांनी एक अशी कृती केली जी आजही आपल्याला अचंबित करते. तुम्हाला माहित आहे का त्यांनी दुष्काळात काय केलं होतं? नाही, म्हणजे त्यांनी खूप कीर्तनं केली आणि प्रबोधन केलं हे मला माहीत आहे, पण अशी कोणती विशिष्ट कृती त्यांनी केली होती? तुकोबांच्या कुटुंबाचा सावकारीचा व्यवसाय होता. गावातल्या अनेकांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं. अच्छा. जेव्हा गावात भयंकर दुष्काळ पडला आणि लोक उपाशी मरू लागले तेव्हा तुकोबांनी स्वतःच्या घरातली सगळी कर्जखते म्हणजे लोकांच्या कर्जाची सगळी कागदपत्रे आणि जमिनीचे रेकॉर्ड्स गोळा केले. मग? आणि ते थेट इंद्रायणी नदीत बुडून टाकले. त्यांनी गरिबांना एका झटक्यात संपूर्ण कर्जमुक्त केलं. काय सांगताय? बापरे. म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं तर एखाद्या मोठ्या बँकेच्या सीईओने स्वतःच आपल्या बँकेची सर्व कर्जे माफ करून स्वतःला दिवाळखोरीत ढकलण्यासारखं आहे हे. हो ना. आणि तेही फक्त तळागाळातल्या माणसाला जगवता यावं म्हणून. हे खरोखरच अफाट आहे. होय. आणि त्यांच्या सभोवताली जी माणसं होती ज्यांना त्यांनी आपले सोयरे किंवा जवळचे मानलं होतं ती कोण होती माहितीये? कोण होती? संताजी तेली, सेना न्हावी, सावता माळी, चोखा मेळा हे सगळे तत्कालीन समाजातील सर्वात खालच्या मानल्या गेलेल्या श्रमिकांच्या वर्गातून आलेले लोक होते. तुकोबांना या कष्टकरी आणि अडाणी मानल्या गेलेल्या लोकांमध्ये साक्षात विठ्ठल दिसायचा. त्यांच्यासाठी खरं अध्यात्म म्हणजे डोळे बंद करून जंगलात जाऊन ध्यान करणं नव्हतं. मग खरं अध्यात्म काय होतं? खरं अध्यात्म तेव्हा सुरू होतं जेव्हा डोळे उघडे ठेवून आपल्यासमोर उभ्या असलेल्या सर्वात असहाय आणि दुर्बल व्यक्तीच्या डोळ्यांत आपण आदराने आणि समानतेने पाहू शकतो. एखाद्याला कमी न लेखणे हीच खऱ्या अर्थाने देवाची सर्वात मोठी पूजा आहे. ही 350 वर्षापूर्वीची घटना आणि त्या पंडिताची कथा ऐकल्यानंतर आता विचार करण्याची वेळ आली आहे. आजच्या या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि सतत पॅकेज आणि ब्रँड्सवर माणसाची किंमत ठरवणाऱ्या जगात या विचाराचा खरोखर काय उपयोग आहे? नक्कीच. नुसती चर्चा करून आणि किती छान विचार आहे असं म्हणून जर आपण पुन्हा तोच जुना इगोचा बारकोड स्कॅनर घेऊन रस्त्यावर उतरणार असू तर या सगळ्या वैचारिक मंथनाचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणूनच तत्वज्ञान हे फक्त ऐकण्यासाठी नसतं तर ते जगण्यासाठी असतं. या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणणं गरजेचं आहे. आजची ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक अतिशय छोटी पण खोलवर परिणाम करणारी कृती म्हणजे एक असाइनमेंट आपण इथे सुचवू शकतो. नक्कीच. उद्या सकाळी जेव्हा आपण सगळे घरातून किंवा फ्लॅटमधून बाहेर पडू
तेव्हा ऑफिसच्या दारात उभा असलेला सिक्युरिटी गार्ड किंवा सोसायटीत रोज न चुकता कचरा गोळा करायला येणारी सफाई कर्मचारी मावशी किंवा कट्ट्यावर आपल्याला चहा आणून देणारा तो छोटू, बरोबर. यांच्यासमोरून आपण नेहमीप्रमाणे नुसतंच दुर्लक्ष करून किंवा मान वळून पुढे जातो. पण उद्या तसं न करता फक्त 1 सेकंद थांबूया, हो, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघूया, एक छानसं स्माईल देऊया आणि अगदी मनापासून त्यांना गुड मॉर्निंग किंवा कसे आहात तुम्ही असं विचारूया. हा दिसायला अतिशय छोटासा बदल वाटत असला तरी तो खूप मोठा मानसिक परिणाम घडवू शकतो. जेव्हा एका छोट्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडून अचानक सन्मान मिळतो तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीचा तो संपूर्ण दिवस तर आनंदात जातोच, पण त्याहूनही सर्वात महत्त्वाचं काय घडतं माहितीये? काय घडतं? तर आपल्या स्वतःच्या आत दडलेला आणि सतत दुसऱ्याला कमी लेखू पाहणारा तो अहंकारी पंडित त्या एका क्षणात गायबचा मरून जातो. वा. आपण चालवत असलेली गाडीची किंमत किंवा आपण घातलेल्या कपड्यांचा ब्रँड हे माणसाचं कॅरेक्टर कधीच ठरवू शकत नाही, ही जाणीव आपल्या आत अधिक प्रगल्भ होते. कुणान लेखू कमी, देव वसे सर्वांठाई, लहान मोठा भेद न धरावा मनी. हा विचार जेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या मनात रुजेल तेव्हा जाता जाता एक विचार नक्की करून पहा. ज्या दिवशी माणसाला माणसाच्या रूपातला देव ओळखता येईल, ज्या दिवशी आपल्याला समोरच्या कष्टकरी माणसात तो लाईफ फोर्स दिसायला लागेल, त्या दिवशी आपल्याला देवाला शोधण्यासाठी कोणत्याही दगडी मंदिरात जाण्याची खरोखरच गरज उरेल का? खूपच खोल प्रश्न आहे हा. की हे संपूर्ण जग, आपल्या आजूबाजूची ही सगळी माणसंच आपल्या सर्वांसाठी एक चालते बोलते मंदिर बनलेले असतील? या अतिशय सखोल आणि शांत करणाऱ्या प्रश्नासोबतच आजचा हा वैचारिक प्रवास आपण इथेच थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.